सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नदी, ओढे, नाले जे आहेत तुडुंब भरून वाहत आहेत। मी सध्या उभा आहे बोरगाव गोळसगाव या पुलाच्या ठिकाणी मी उभा आहे आणि बघू शकता आपण की हा बोरगाव गोळसगाव पूल जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर मागच्या 7 ते 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाली आणि त्यामुळे आपण पाहताय की शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। खरं तर आपण सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये आहोत आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये लहान लहान गावाला जोडणारी जी पुलं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी जो दळणवळणाचा रस्ता असतो तो पूर्णतः बंद पडलेला आहे। त्यामुळे इकडच्या लोकांचं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जर जायचं असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक नुकसान जे आहे ते सुद्धा यामुळे निर्माण होत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका जो आहे तो बसत असल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर गुडघाभर पाण्यामध्ये खरीपाची पिकं जी आहेत ती गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, कोणत्या परिस्थितीला तुम्हाला आता सध्या तोंड द्यायला लागते आणि मागणी काय तुमची? सर, आमचा आधी पूल व्हायला पाहिजे। मेन मुद्दा म्हणजे ह्या गोळसगाव आणि बोरगाव वाटावरती 3 स्मशानभूमी आहेत। मराठा स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमी आणि मुस्लिम स्मशानभूमी। आकस्मिक कुणाचं जरी निधन झालं त्याला स्मशानभूमी परत नेता येत नाही, त्याला जलसमाधी द्यावं लागेल। त्याच्यासाठी आधी पूल व्हायला पाहिजे। आमचे जनावर सगळे त्या नदीच्या पल्याकडे आहेत, तिथे दूध काढले नाही, सकाळपासून 2 वाजलेले आहेत। आता चारा नाही, त्यांना पाणी नाही, आता ते गुरं उपाशी आहेत तिकडं। इथं सध्याला पहिला पूल व्हायला पाहिजे। बाकीची मागणी आम्हाला कमी का असना, परंतु सध्या पूल गोळसगाव बोरगाव वागदरीला टच होणारा जे पूल आहे ते आधी व्हायला पाहिजे। नक्की पूल व्हायला पाहिजे असं म्हणतात। शेतकऱ्यांना चारा तुम्हाला चारता येत नाही, दूध काढता येत नाही, जाऊन एखाद्याचं निधन झालं तर स्मशानभूमीमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती तर वाईटच आहे। 12 मे पासून सध्या आपल्या तालुक्यात पाऊस चालू झालेला आहे। आज 21 जुलै ते 21 ऑगस्ट 21 सप्टेंबर 2 महिने झाले। प्रत्येक तिसऱ्या दिवशी ओढ्याला एवढा पूर येतो। प्रत्येक तिसऱ्या दिवशी आम्हाला 12-12 तास 24 तास इकडे ताटकळत उभा राहावं लागतंय। पलीकडे आम्हाला जाता येत नाही आणि जीव मुठीत धरून कुठून तर पाटबंधाऱ्यावरून जर क्रॉस केलं आणि वरून पाण्याचा लाट आला तर आम्ही खाली जाऊ शकतो वाहून। मग त्यामुळे जनावर गावची अर्धी जमीन जे वाड्याच्या पलीकडे आहे आणि शेतकऱ्यांना जायला सगळ्यात मोठा लाईन हेच आहे। गोळसगाव, वागदरी, किरनळी हे प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता आणि पार मराठवाड्याला जळकोटपर्यंत जोडणारा रस्ता हा प्रमुख रस्ता आहे। आणि गावात 3 स्मशानभूमी गावाच्या पलीकडे आहे आणि गावात आकस्मिक कुणाचं निधन झालं तर आम्हाला त्यांचं निधन मयत करताच येत नाही। सगळ्यात मोठी प्रॉब्लेम हे आहे। नक्कीच आपण बघू शकतोय की अक्कलकोट तालुक्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं हे शेवटचं टोक आहे आणि आपण जर बघितलं तर याच्या पलीकडे कर्नाटक आहे, यालाच लागून मराठवाड्याची सुद्धा बाउंड्री आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या या शेवटच्या गावाच्या टोकापर्यंत आता शासनाची मदत जी आहे ती पोहोचते का आणि या ज्या गावकऱ्यांची ही पूल होण्याची जी मागणी आहे ती भविष्यात तरी पूर्ण होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, अक्कलकोट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।